हॅलो, कोण? नंदिता गायकवाड बोलतोय, राणा भाऊजींच्या वहिनी साहेब. आवाज ओळखला नाही काय आमचा? हा बोला. सखी मॅडम, ते आमसनी जरा राणा भाऊजींची काळजीच वाटायला बघा. कसली काळजी? अहो, आधी ते सायकल वरनं पडलं, मग हिरीत बुडता बुडता राहिलं, आणि आता हे ताप. हे समजा काळजी करण्यासारखं नाही काय? सांगा बरं तुम्हीच. काळजी करण्यासारखं काही नाहीये, मी करते बरोबर हँडल. अहो, त्यासाठीच तर तुम्हाला फोन केला ना ब. हे बघा, राणा भाऊजींच्या भल्यासाठी काय गोष्टी सांगायच्या तुम्हाला. बोला. तसं आमचं राणा भाऊजी सायकल वरनं पडणाऱ्यातलं नाही. अहो, पुराच्या पाण्यात पवणारा आमचं राणा भाऊजी हे असं हिरीच्या पाण्यात बुडणार आहेत वय. तुम्हाला म्हणून सांगतो, राणा भाऊजी का नाही हे समद नाटक करायलात बघा. अहो, तुमच्यापासून लांब पळायचं म्हणून ते काय वाटेल ते करत्याल. आता बी ताप आल्याचं नाटक करून निवांत झोपल्यात बघा घरात. नाही, तुम्हाला काय सांगायचं हे अजून मला नीट कळत नाही. अगं बाई, समजा इसकडून सांगायला लागते. हे बघा सखी मॅडम, राणा भाऊजींचं नाव जगभर व्हावं असं आम्हाला लई वाटतंय बघा. त्यासाठी तुम्ही त्याचे चांगलं तयार करा. अहो, शेतकऱ्याला कधी बी ताप येत नसतोय हो, तेव्हा त्यांचं भलं व्हावं म्हणून तुम्ही त्यासनी या खोटेपणातनं बाहेर काढा आणि त्यांच्याकडनं चांगला सराव करून घ्या बघा. हो. ठेवू काय फोन? ठीक आहे. ह्या राणाला आता धडा शिकवायलाच पाहिजे. इथून पुढे अजिबात कारण ऐकून घ्यायची नाहीत त्याची. बघतोस का रागानं शेड्डू मारलाय वागानं. बरं, तालमीत नवीन काय शिकलास? धोबी पछाड. दाखव की. चल. लाडू, त्याला दूध पिऊन घ्या. अरे अरे, कुस्ती काय खेळतोयस? बरं नाही त्यांना. बाजूला बस, चल खाली. हे घे, दूध पिऊन टाक. हो, हे घ्या. दप्तर भरलंयस का तू? हो माऊ. हा. अहो, आज मी शाळेतून लवकर आहे ना, काही लागलं तर गोदाक्कांना सांगा. मग मी जाऊ काय माहित? नाही, नको. तुम्ही फक्त आराम करा. परत नव्यानं सुरू करा. सरा कराल ना? तुम्ही म्हणताय म्हणून त्या मॅनेजर मॅडमचं समजा ऐकन. त्यांनी जर जादा केलं तर तुम्ही मध्ये पडशील ना? हो, नक्की पडणार. त्या तुम्हाला यापुढे त्रास देणार नाही, ती जबाबदारी माझी. तुम्ही काही काळजी करू नका. चला, आता तुम्ही जरा आराम करा. चला लवकर आराम करा तुम्ही. आणि काही लागलं तर गोदाक्कांना हात मार. आणि आता लवकर संपलंय तर उशीर होतोय आपल्याला शाळेत जायला. उतर खाली. हळू. हा, माधू दादा, ट्रे घेऊन जा. हे घे. चल, अडक. झालं का? चला 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 लवकर खाली. मी माधू दादांना पाठवते. आराम करा. डब्यात काय दिलंय? पोळी भाजी, वरण भात अजिबात मिळणार नाहीये डब्यात. काय जाऊ बाई, शाळेला निघाला वाटतं. हो. बरं बाई, जावा तुम्ही. राणा भाऊजींची काळजी आम्ही घेतो. तुम्ही काय काळजी करू नका. जाऊ बाई, आता यांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे, तुम्ही काही काळजी करू नका. अहो बाई, की आम्ही बी तेच म्हणालोय, काळजीचं काय बी कारण नाही बघा आता. हो. बरं लाडू, शाळेत नीट शिक काय? हो, मी नीटच शिकतो. होय, आम्ही बी तेच म्हणालोय. बरं निघा बाई, नाही तो उशीर व्हायचा. हो, चला चला. केवढं मोठं दप्तर आहे त्याचं बिचारायचं. आता आज या ठोकळ्याची अशी काय शाळा घ्यायला लावतो का नाही, आयुष्यात परत कधी शाळेचं नाव नाही काढायला पाहिजे. अगो बाई, आला सावय तुम्ही. बरं बरं, या या तुम्ही बसा, आम्ही राणा भाऊजीशी बोलून आणतो. हा.
राणा भाऊजी. वहिनी तुम्ही? हा ते शिटीतली मॅनेजर बाई आल्या तो. खरं आम्ही सांगितलं बरं का तुमची तब्येत बरी नाही म्हणून, पण काय ऐकायलाच तयार नाहीत की हो. म्हणून आत्ताच सरावाला जायला पाहिजे. हा? वय जाऊबाईंनी सांगितलं नाही काय नाही येणार म्हणून? थांबा आम्हीच घालवून देतो त्या. नाही नाही वहिनी, म्हणजे काय, अंजलीबाईंनी त्यांना फोन करून सरावचं सांगितलं होतं. हं? पण आजच येतील असं वाटलं नव्हतं. अगो बाई, खरं जाऊबाई असं का करायला काय कळणच झालंय बाई आमस्ते तर. राणा भाऊजी अहो तुम्ही आत्ता तापातनं उठला असा आणि आता लगेच हे भय. जाऊबाई एवढं दगडाच्या काळजाचं का वागायला तो काय कळतच नाही बाई आमस्ते तर. अहो नाही वहिनी, असं काय बी नाही. अहो असंच आहे राणा भाऊजी. तुम्ही जरा बरं झाल्यावर सराव सुरू करा असं सांगायचं सोडून आजपासूनच सराव सुरू करा असं कस काय सांगायला तो. आता काय करायचं बरं? चला बघूया. अहो राणा भाऊजी चला की. ठीक आहे, काळजी घ्या बाई. शिस्तात या बर का, एकदम शिस्तात या. हे बघा आलं बघा राणा भाऊजी. आज एक्सरसाइज का नाही केलास? नाही, की जरा तब्येत खराब आहे म्हणून. तुझा आजार चांगलाच माहितीये मला. काहीही झालं तरी एक्सरसाइज चुकवायचं नाही. उद्यापासून करू की. थांब. का? आज काय झालंय? आजच कशाला करायला पाहिजे? का नाही ते सांग ना. ते तब्येत नरम आहे म्हणून म्हणलं. तुझ्या तब्येतीची नाटकं चांगलीच माहिती झाली आहेत मला. तू दरवेळेला फसवतोस आणि एक्सरसाइज पासून दूर पळतोस. तुझ्या बायकोला मध्ये घेतोस, मग ती मला फोन करते. तिला का सारखा त्रास देतोस रे? ती तुझ्यावर एवढा विश्वास ठेवते, तुझ्या बाजूने बोलते आणि तू तिचा विश्वास तोडतोस. किती उल्लू बनवशील तिला? बस अंजलीबाईसने उगा काय बी बोलू नका. मी कशाला बोलू? मी उलट चांगलंच बोलते तिच्याबद्दल आणि मला तिच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही सांगितलेला एक्सरसाइज नीट करत जा, विषय संपला. तुझ्या बायकोने मला शब्द दिलाय की तुम्ही सांगीन ते ऐकशील. तो शब्द तू पाळणार आहेस की नाहीस तेवढं सांग. चला सांगा काय करायचंय ते. हे घे. दोरीच्या उड्या कशा मारायच्या माहितीये ना? 1000 उड्या, 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर सायकलिंग एवढं सगळं करायचं आहे. चल चालू कर उड्या. कम ऑन, स्टार्ट. गुड, कम ऑन, थांबू नकोस राणा. थांबलास की दमशील अजून. मारत राहा. कम ऑन राणा, थांबू नकोस. चल 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 चल, स्टॅमिना वाढवायचा आपल्याला. थांबू नकोस, चल फास्ट 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 फास्ट. गुड. ओ सखी मॅडम, अहो हे समज करणं गरजेचं आहे काय? हो, थांबू नको राणा. आम्ही काय म्हणतो हे कसं आहे, आमचं राणा भाऊजी जाऊबाईंच्या शब्दाखातर काय वाटतील ते करत्याल, पण एवढा ताप देऊ नका त्यासने, आजारी आहेत ते. ताप नाही, एक्सरसाइज गरजेचा आहे त्याच्यासाठी. कंटिन्यू राणा, कम ऑन.
राणा भाऊजी हे घ्या, पहिलं पाणी प्या. आणि बसून पाणी प्या हो राणा भाऊजी. बस, जास्त पाणी पिऊ नको, तुलाच त्रास होईल. चल स्टार्ट. कमॉन कमॉन, थांबू नकोस, थांबू नकोस. थांबलास की अजून दमशील. फ्लो मध्ये उड्या मार राणा. गुड. 1000 कंप्लीट. आता 5 किलोमीटर्स रनिंग, 5 किलोमीटर्स सायकलिंग. आता 5 किलोमीटर सायकलिंग आणि 5 किलोमीटर रनिंग. चल स्टार्ट फास्ट. कम ऑन, चल स्टार्ट कर राणा. मैंने सुना है राणा बीमार है. बीमार वगैरे काही नाही, ठणठणीत येतो. लेकिन 5 किलोमीटर साइकिलिंग और 5 किलोमीटर रनिंग कुछ ज्यादा नहीं है. का काही प्रॉब्लेम है तुम्हाला? नहीं, इस हाल में इतना. आप सिखाओ मत मुझे, नहीं तो आप भी शुरू हो जाओ राणा के साथ. चलो. नहीं नहीं ठीक है. थांबू नकोस राणा, चल कंटिन्यू. हा वहिनी, जाऊ बाई, काय झालं? अहो आता कसं सांगू तुम्हाला. काय? अहो अहो आपलं राणा भाऊजी. त्यांचं काय? अहो माणूस एवढा तापानं फनफनलाय, अंगात ताकद नाही आजारपणामुळं. आणि ही बाई, या बाईनं 1000 उड्या मारून घेतल्यावर राणा भाऊजींकडनं. आणि आता काय ते टकूचं घालून सायकलवरनं फिरवायला आणि पळायला घेऊन गेल्या बघा. काय? होय की. हे बघा जाऊ बाई, तुम्हाला म्हणून सांगतो, आपल्या माणसांची काळजी का नाही आपणच करायची असते बघा. अहो परक्या माणसाला कसली आले हो कनव. हो, पण असं आजारी असताना कसं घेऊन गेल्या त्या? तेच तर सांगायलोय ना बा आम्ही. अहो परक्या माणसाला काय हो, त्याच्या फायद्याशी मतलब असतो. तिला ती तिची इंटरनॅशनल कुस्ती महत्वाची. नाही नाही, असं कसं? मी बघते काय करायचं. चल चल चल, थांबू नको, कंटिन्यू फास्ट. चल 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 राणा, 3 किलोमीटर झालेत, जा पटकन फास्ट. कमॉन कमॉन, चल, झालं झालं, चल. थांबू नकोस राणा, चल कंटिन्यू. काय होणार नाही, चल उभा राहा. मैडम अब बस भी कीजिए, बहुत थक चुका है राणा. नाही, नाटक करतोय तू. अरे लेकिन आप सिखाव मत मुझे, नाहीतर तुम्ही सुरू व्हा त्याच्याबरोबर. चला. चल चल फास्ट, स्पीड. ताकद लाव राणा, पायात ताकद लाव. कम ऑन. लास्ट राउंड आहे राणा, कम ऑन.
राणा हो बरं नसताना कशाला आलात तुम्ही सरावाला? तुम्ही शब्द दिलता ना व नाही कसं म्हणणार. हो. आजारी माणसाकडून किती एक्सरसाइज करून घेतात एवढंही कळत नाही तुम्हाला? आजारपणाचं नाटक करतोय हा. अहो खरंच आजारी आहेत हे. तुम्हाला यांना बेस्ट रेसलर बनवायचंय समजतंय मला. तुमची ईर्ष्या सुद्धा समजते, पण म्हणून हा काय मूर्खपणा आहे? छळ करून माणूस घडत नाही बिघडतो. हे बघा, तुम्हाला हे असंच वागायचं असेल ना तर आम्ही कुस्ती सोडतो. आम्हाला गरज नाहीये. मग गरज मला आहे असं वाटतंय का तुला? ते काय मला माहिती नाही, पण यापुढे यांच्या वाट्याला जाताना लक्षात ठेवा मध्ये मी आहे. आधी गाठ माझ्याशी आहे. हे साधेत, रफ आहेत, पण खोटे आणि पातायंत्री नाहीयेत. इथून पुढे खोटारडेपणाचा आरोप करण्याआधी 10 वेळा विचार करा. चला थांब. तुम्ही राणाला घेऊन पुढे वा. मैं? अरे भाभी आई है ना लेने. मला जरा बोलायचं. तुला ऐकायचं असेल तर. अहो तुम्ही वा पुढे. हो पण तुम्ही वा पुढे, मी येते. ठीक है चलो राणा आओ. हळू जा. समझ. मी मूर्ख, मी खोटारडी, मी पाताळयंत्री. ते मला माहित नाही. मी फक्त एवढंच सांगितलं की हे तसे नाहीये. मग कसा आहे तो? सांग ना, कसा आहे राणा? माहितीये का तुला? यांचा मान तो माझा मान. यांना होणारा त्रास तो मला होणारा त्रास, आणि यापुढे मी यांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. ठीक आहे, तुझी मर्जी. जाता जाता एकच ऐकून जा, तू अजून राणाला ओळखलंच नाहीयेस. माझ्या नवऱ्याला मी ओळखलं नाही तर मग कुणी? मी तुला सांगते राणा कसा आहे. राणा दुसऱ्यांच्या जीवावर जगणारा, कायम इतरांच्या पंखाखाली राहणारा माणूस आहे. आपल्या माणसांबद्दल आपुलकी असणं यात काही वाईट गोष्ट नाही. मी आपुलकी बद्दल नाही, त्याच्या दुसऱ्यांवर अवलंबून असण्याबद्दल बोलते. फरक कळतोय का तुला? मी आल्यापासून बघतेय, जेव्हा एक्सक्यूजेस द्यायचे असतात तेव्हा तो कायम दुसऱ्यांना पुढे करतो, सगळ्यात जास्त तुला. यांना एखादी गोष्ट आवडत नाही तेव्हा ते ती करायला नकार देतात. यात चुकीचं काय? तुझ्या नवऱ्याची एकही वाईट गोष्ट तुला दिसत नाही की ऐकूनही घ्यायची नाहीये. अशा वागण्यामुळे तू त्यालाच परावलंबी बनवतेस. ज्या गोष्टी करायची हिम्मत नाही त्याला तो आवडीचं कारण देतो आणि तुम्ही त्याची आवड जपता. त्याच्यात हिम्मत नाहीये प्रॉब्लेम्स फेस करण्याची. पळपुटा आहे तो. तू कसल्या मानाच्या गोष्टी करतेस ग? तुमचं घर आणि हे छोटंसं गाव म्हणजे काही जग नाही. आपुलकीच्या कोशातून बाहेर काढून एकदा जगासमोर उभा कर त्याला, म्हणजे कळेल तो किती केपेबल आहे ते. घरात वाघ असणाऱ्यांची बाहेर शेळी होते सांग त्याला. तू नाहीच सांगणार. एनिवे, मी तुम्हाला हवी आहे की नको हे ठरवा आणि सांगा मला. एक सांगू? राणा इज लाईक अ पॅरासाइट. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा, स्वतःच्या हिमतीवर जगण्याची हिम्मतच नाहीये त्याच्यात. आणि तू त्याचा शेळपटपणा सांभाळणारी. कसल्या मानाच्या गोष्टी घेऊन बसलीस.